काम पार्टी ऑलरेडी मुझे लगता है कि मैक्सिमम जो है बीजेपी का ही सब जगह पे है, और हमारे जो युवा लोग हैं और जो टीम अभी मिली है, मुझे लगता है कि और जोन में बीजेपी सेंटर में भी और स्टेट में भी वापस आएगी। साहेब, ज्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत त्या जबाबदाऱ्या कशा प्रकारे पेलवल्या जातील? जबाबदार जो आपल्याला आहेत ऑलरेडी, आपली टीम सक्षम आहे करण्यासाठी, बीजेपीची ऑलरेडी टीम सक्षम आहे आणि आमची टीम आता तर आणखी जोडली गेलेली आहे। त्यामुळे मला वाटतं की आपण आणखी एक जुटीने काम करू आणि खूप जास्त एक पदाधिकाऱ्यांना जो जोर मिळतो तो मिळणार। ओके, सबसे पहले तो आज मंच में बैठे हमारे मिनिस्टर जी रविंद्र चव्हाण सर, दक्षिण मध्य मुंबई के जिलाध्यक्ष हरीश शिवरकर जी, हमारे दोस्त भोगले जी और बाकी सब पदाधिकारी। बहुत दिनों से हमारा एक प्लान चालू था कि जो मेरे फाउंडेशन के रूम है उसको और एक ताकत मिलने के लिए जो बीजेपी की शक्ति अगर मिलेगी हमें तो और बढ़ावा होगा इसके लिए। साथ में ही भोगले जी जो है अमशद नगर के, उनके पास में सैकड़ों जो शिवसैनिक थे वो कभी से आज घुटन महसूस कर रहे थे पार्टी में, तो आज उन्होंने एक अच्छी सांस ली है कि आज पदाधिकारियों को सबको यहाँ बुला के आज एक बीजेपी में प्रवेश करा के आज मोदी जी के पंतप्रधान जी मोदी जी के अपने जो उपमुख्यमंत्री है देवेंद्र फडणवीस के आज मार्गदर्शन में काम करेंगे। तो मुझे लगता है कि हमें पक्का बहुत सारी शक्ति मिलेगी और मिलजुल के काम करने में बहुत मजा आएगा। और जो शक्ति बीजेपी की है पूरे एरिया में उसको और कैसे बढ़ावा देंगे आप लोग, वो हम देखेंगे। पक्ष प्रवेश केला आहे नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्रजी फडणवीसजी आणि मुंबईचे अध्यक्ष आशिषजी शेलार आणि त्यांच्या सहकार्याने केले ते आमचे रवींद्र चव्हाण साहेब व भाजपचे शिरोडकरजी आशिषजी। आज जो मी प्रवेश केला आहे, मी अत्यंत 30 वर्ष ते 32 वर्ष मी शिवसेनेचं काम करत होतो, हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर काम करत होतो, मराठी माणसासाठी काम करत होतो, बाळासाहेबांच्या प्रेरणेतून काम करत होतो। पण गेली 2 वर्ष अशी घुसघुस चालू आहे पक्षामध्ये की जे खरे कार्यकर्ते जे तळागाळात काम करतात त्यांना त्या पक्षामध्ये किंमत उरलेली नाही। त्याच्यामुळे आमच्या आता सुद्धा मला विधानसभा उपसमन्वय म्हणून पद होतं, शाखा प्रमुख होतो मी, 2 ठिकाणी पद दिलं होतं। त्याच्या मी आणि माझे पदाधिकारी सगळ्यांनी महिला पुरुषांनी राजीनामा देऊन असं ठरवलं की मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं, हिंदुत्वासाठी काम करायचं आणि जो जो पक्षाचा भाजपमध्ये आम्ही गेलेलो आहे, जो जो आम्हाला तो आदेश मिळेल त्याप्रमाणे आम्ही काम करू। आम्ही काम करणारा लढवाई कार्यकर्ते आहोत, तळागाळाचे कार्यकर्ते आहोत। येणाऱ्या विधानसभेमध्ये साहेब मोठे पण सांगत नाही, पण येणाऱ्या विधानसभेमध्ये भाजपचा आमदार तिथे असेल एवढी गावी तुम्हाला देतो, कारण की आम्ही शक्तीमध्ये अनेक पुष्कळ लोक अजून येणार आहेत। मी साहेबांची वेळ घेऊन अजून त्यांना सगळ्यांना प्रवेश करणार आहे। चांगले चांगले जे जिल्हा स्तरावर मी काम करतात तेही लोक मला कॉन्टॅक्ट केला आहे। मी जास्त काही नाही बोलतो, कोणाच्या काही विरोधात बोलत नाही। मला आजचा माझा शुभ दिवस आहे, चांगला दिवस आहे, त्याच्यामुळे मला सर्व चव्हाण साहेब व शेलार साहेब यांनी सर्वांनी मला प्रवेश दिल्याबद्दल मी यांच्या सगळ्यांचा आभारी आहे। आणि मी तुमच्यासाठी रात्रंदिवस सेवा करेन, काम करेन पक्षासाठी। त्याच्या अगोदर सुद्धा मी काम केलेलं आहे। याचं जे पुढचं भविष्य आहे मी भारतीय जनता पक्षासाठी काम करेन, एवढं मी तुम्हाला ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। उपस्थित असलेले आपल्या राज्याचे सन्माननीय मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे मध्य दक्षिण जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश शिरोडकर जी, सन्माननीय अतुल शाह जी, महादेव शिवगण, जगदीश पराडकर, त्या ठिकाणी उपस्थित असलेले आता त्यांना माजी शाखा प्रमुख राजेश जी, आशिष गडकरी, उपस्थित अणुशक्ती नगर मधील विधानसभा क्षेत्रातील खऱ्या अर्थाने सर्व शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, कार्यालय प्रमुख, युवा सेना पदाधिकारी, महिला पदाधिकारी, गटप्रमुख आणि त्याबरोबर असलेले ज्येष्ठ शिवसैनिक, या सगळ्यांचं मी मनापासून भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो। या आमच्या सगळ्या मित्रांनी उभाटा शिवसेनेचं पदाचा राजीनामा देऊन त्या ठिकाणी
आज भारतीय जनता पक्षात एवढ्या मोठ्या संख्येने त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. खरं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही की अणुशक्तीनगर मधील खरी हिंदुत्वाची ओळख असलेली ही सगळी मंडळी आहे. आणि आज त्या सगळ्या मंडळींनी आमच्या पक्षामध्ये आमच्या बरोबर यायचं ठरवलं. माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशात होत असलेला विकास आणि आमच्या असलेल्या ऐतिहासिक आणि धार्मिक ओळख यासाठी केलेलं प्रचंड कार्य, या सगळ्यावर विश्वास ठेवून या सगळ्या मंडळींनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी महाराष्ट्रामध्ये विकासाची जी एक मोठी गंगा त्या ठिकाणी आणली, ज्याचा परिचय मुंबईत आपण पाहतोय. कोस्टल रोड असो, अटल सेतू असो, मेट्रो असो, मेट्रोचं जाळं असो, गृहनिर्माणाचे प्रश्न असोत, झोपडपट्टीत राहणाऱ्या आमच्या नागरिकांना त्यावेळेला त्यांना मिळणारी भाडी असोत, या सगळ्या विषयावर मूलभूत काम जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आणि आता एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी आणि अजितदादांच्या सरकारमुळे हे सामान्य त्या ठिकाणी नागरिकांना मिळत आहे. मोठ्या प्रमाणात उबाटा सेनेला सोडून मुंबईभर सर्व पदाधिकारी भारतीय जनता पक्षाच्या दिशेने येत आहेत आणि याचं चिंतन खरं तर उद्धवजींनी करायला लागेल. आज अणुशक्तीनगर जवळजवळ उबाटा सेना रिकामी झाली अशा पद्धतीचं चित्र आहे. आणि सगळे जमलेले आमचे बांधव आहेत, त्यांच्या मनामध्ये प्रश्न जो आहे किंवा विशेषतः समाधान जे आहे ते 500 वर्षापासून असलेलं आमचं मनातली मनोकामना म्हणजे अयोध्येतलं आमचं श्रीरामाचं मंदिर हे ज्या कल्पकतेने न्यायालयीन लढाई, पूर्ण लढाई लढून माननीय मोदीजी, माननीय अमित शहाजी, नड्डाजी यांच्या नेतृत्वामध्ये आज 500 वर्षानंतर आपल्या सगळ्यांची इच्छापूर्ती झाली आणि प्रभू रामचंद्राचं भव्य मंदिर आज त्या ठिकाणी अयोध्येमध्ये उभं राहिलं. त्याच पद्धतीने गरीब माणसाची सेवा करण्याचं व्रत हे माननीय नरेंद्र मोदीजींच्या सरकारने अव्याहतपणे केलं आणि मग गरीबातल्या गरीब माणसाला करोनाच्या काळात सुद्धा मोफत राशनीच्या दुकानावर मिळणारं राशन हे आजही चालू आहे. बराच काळ ते खातं सुद्धा आमच्या रवींद्र चव्हाण साहेबांकडे होतं. 70-80 कोटी नागरिकांना गेले वर्ष, दीड वर्षापेक्षा जास्त काळ हे मोफत राशन त्या ठिकाणी हे माननीय मोदीजींचं सरकार त्या ठिकाणी देत आहे. आणि करोनाच्या काळात आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेचा रस्ता एकच होता, ती म्हणजे कोविडवरची असलेली प्रतिबंधित लस. ती लस सुद्धा माननीय मोदीजींच्या सरकारने 200 कोटीहून जास्त त्या ठिकाणी मोफत दिल्या. मी अशा बऱ्याच गोष्टी सांगू शकेन, पण आज खऱ्या अर्थाने हिंदुत्वासाठी या सगळ्या आमच्या अणुशक्तीनगर मधल्या सहकार्यांनी, उद्धवजींनी त्या ठिकाणी हिंदुत्वाचे विचार सोडले. त्या ठिकाणी असलेल्या त्यांच्या कार्यक्रमामध्ये आणि त्यांच्या दौऱ्यामध्ये, प्रवासामध्ये भेटणारी लोक पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा देणाऱ्या लोकांबरोबर उद्धवजी फिरत होते. सियावर रामचंद्र की जय म्हणणाऱ्या लोकांबरोबर उद्धवजी फिरत होते. काल परवा आम्ही बघितलं की व्हिडिओ जो व्हायरल झालाय त्यामध्ये आता छत्रपती शिवाजी महाराज म्हणणारे लोक कमी होत आहेत आणि वेगळेच नारे देणारे लोक समोर येत आहेत. आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नसलो तरी ते नारे अख्खा महाराष्ट्र देश पाहतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये जिकडे स्वधर्म, स्वराष्ट्र आणि स्वकर्तव्य याची चाळ आणि याची इच्छाशक्ती घेऊन काम करणाऱ्या मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण सगळेजण आलात. मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो.
भारतीय जनता पक्षामध्ये आपल्याला उचित स्थान, पद आणि जबाबदारी ही त्या ठिकाणी आम्ही सगळेजण देऊच आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये ज्या 6 जागा मुंबईतल्या आम्हाला जिंकायच्या, जिंकणार आहोत आपल्या आशीर्वादाने, मेहनतीने, त्यामध्ये तुम्ही तुमचा हातभार त्या ठिकाणी उचलावा एवढंच निवेदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.